अजित पवारांची आज 67वी जयंती आहे। बारामतीमध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त मध्यरात्री 12 वाजता त्यांना अभिवादन करण्यात आलं। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, जय पवार आणि ऋतुजा पवार यांनी विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावरील स्मृतीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली आहे। यावेळी अजितदादांच्या कार्याचा आणि जनतेशी असलेल्या त्यांच्या अतूट नात्याचा भावपूर्ण स्मरण करण्यात आलेला आहे। आपले प्रतिनिधी जयकुमार जाधव सध्या बारामतीमधून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, ते या संदर्भात बोलतील। जयकुमार, विक्रांत, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच त्यांचे सुपुत्र जय पवार आणि त्यांच्या सुविध पत्नी ऋतुजा पवार यांनी मध्यरात्रीच्या सुमारास दादांचे विद्याप्रतिष्ठानातले जे स्मृतीस्थळ आहे तिथे त्यांना श्रद्धांजली वाहिली, पुष्पहार अर्पण केला आणि त्यानंतरनं त्यांचे बारामतीत आज अनेक कार्यकर्त्यांकडून सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत। वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला जाणार आहे। दादांचं जे सर्वात जास्त प्रेम जे वृक्षांवरती होतं ते आता बारामतीतल्या कार्यकर्त्यांकडे असेल, नागरिकांकडनं असेल, त्याच पद्धतीने दादांनी जो विकास बारामतीत करत असताना कुठलेही वृक्ष तोडायचं नाही, कुठले आपल्याला झाड न तोडता विकास कसा करायचा हे दादांनी कार्यकर्त्यांपर्यंत हा मेसेज देण्याचा प्रयत्न दादांचा असायचा। त्याच पद्धतीने आज पवार कुटुंब देखील बारामतीत असणार आहेत, त्यांच्याकडनं देखील वृक्षारोपणाचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। बारामतीत अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांकडनं जनसेवेचे कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेले आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, जय पवार, ऋतुजा पवार हे संपूर्ण पवार कुटुंब त्यांच्या काटेवाडीतील निवासस्थानी आता आहे। तिथे पवार कुटुंबातील अनेक मान्य कुटुंबातील व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत आणि अजितदादांची आज जयंती या बारामतीमध्ये साजरी केली जाते। आणि तसेच युवा नेते योगेंद्र पवार हे देखील अजितदादांच्या जयंतीनिमित्त अनेक ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेणार आहेत। परंतु मध्यरात्रीच्या सुमारास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी, जय पवारांनी आणि ऋतुजा पवारांनी दादांचं जे स्मृतीस्थळ आहे विद्याप्रतिष्ठानचं या ठिकाणी जाऊन पुष्पहार अर्पण केला, श्रद्धांजली वाहिली। त्यांच्या जयंतीच्या निमित्त तिथे त्यांनी भेट दिली आणि आज बारामतीत अनेक ठिकाणी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत। विक्रांत, धन्यवाद जयकुमार दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।